हिंदी भाषेबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करणार, मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन मोर्चाचा निर्णय घेतला, यातच सर्व आलं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मराठी माणूस एकत्र येत असल्यास सर्वांनी त्याचं स्वागत करावं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची प्रतिकात्मक होळी करणार, जाहीर सभेचंही आयोजन. जीआर होळीच्या आंदोलनाला भाजपकडूनही आंदोलनानं उत्तर. घाटकोपरमध्ये भाजपकडून ठाकरेंविरोधात प्रतिकात्मक होळी. मनसे नेते प्रकाश महाजन आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खैरेंची भेट. चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये मोर्चाच्या वेळेवरून चर्चा. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विलास शिंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 माजी नगरसेवक, 4 माजी जिल्हा परिषद सदस्यही सेनेत प्रवेश करणार. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम. विरोधक चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. वर्ष गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीत जगताप हंडोरेंना वगळलं. वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे तक्रार. निलेश राणेंसोबत बैठक घेऊन नगरपंचायत निवडणुकीबाबत चर्चा करणार. राणेंनी ठरवल्यास नगरपंचायत महायुतीत लढू किंवा स्वबळावर लढू, उदय सामंतांचं वक्तव्य. बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार एकत्र. मात्र फोटो सेशनवेळी पवार दादांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलं. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना त्यांच्याच पक्षातील आमदारानं फटकारलं. विचारधारा पटत नसल्यास राजीनामा द्यावा, अन्यथा कारवाईसाठी पक्ष समर्थ. इद्रिस नायकवडींकडून संग्राम जगतापांच्या राजीनाम्याची मागणी. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता. 288 कोटींच्या कामांना मंजुरी. 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी भाविकांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचा प्रशासनाला निर्देश. रिसर्च अँड अॅनालिसिस विंगच्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती. पराग जैन 1 जुलैला रॉच्या प्रमुखपदाची सूत्र स्वीकारणार. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज इंदापुरात मुक्काम. इंदापुरात पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण पार पडलं. रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम. जालना रोड, जळगाव रोडसह बीड बायपास, पैठण रोड, पडेगावात कारवाई होणार. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कंपनीकडून श्रीलंकेतील कोलंबो डॉकयार्डची खरेदी. $52.96 दशलक्ष महत्त्वाच्या करारानंतर कंपनीचा 51% माझगाव डॉककडे. ओडिशाच्या पुरी श्री हुंडीचा मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत 30 जण जखमी. बीडच्या केसमध्ये ग्रामसेवकाकडून एकाच व्यक्तीचे 3 वेगवेगळ्या सालचे मृत्यू प्रमाणपत्र. ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. परभणीत पावसाची दडी. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. भर पावसाळ्यात तुषार सिंचनच्या सहाय्यानं पिकं वाचवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली. जूनपासून नवा दर लागू होणार. मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनची माहिती. नवी दुचाकी खरेदी करताना आता ग्राहकांना 2 हेल्मेट खरेदी करावे लागणार. केंद्र सरकारचा नवीन नियम. हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर असणार. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. गोदावरी नदीला आलेला पूरही ओसरला. मात्र नदीकाठच्या नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन. कोकण गोव्यासह घाटमाथ्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट. पुण्यातील घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक. पंतप्रधान मोदी 2 जुलैपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. ब्राझीलमध्ये ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार.